गुड मॉर्निंग. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा लोक? कमेंट इन द बिलो. आजच्या नाश्त्यामध्ये होते ओट्स, जे माझ्या भावाने बनवले होते. माझा भाऊ तर एक नंबर ओट्स बनवतो. नाश्ता केल्यानंतर रोज रोज माझ्या अर्ध्या डोक्यात दुखतं, एवढं दुखतं ना की मी तुम्हाला एक्सप्रेस पण नाही करू शकत. अनुलोम विलोम करते तरी पण दुखतच आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी पंख्याची हवा घेते, मग मला बरं वाटतं. मग तुरंतच मला पप्पाचा फोन येतो की बाहेर काही कामासाठी जायचं आहे. फटाफट मी माझी केस विचारते आणि एक छोटीशी वेणी बांधते. मी खूप दिवसानंतर वेणी बांधत आहे ना, म्हणून मला त्याचा खूप आनंद होत आहे. मस्त एक मस्त अशी फ्लिप मारते ना, ओ वाव. त्याच्यानंतर फटाफट मी चालत जाते मेट्रोच्या स्पीडने, कारण की खूप उशीर होत असतो. मग तिथे जाऊन मेट्रोचा वेट करते आणि मला इतका घाम आलाय ना, इतका घाम आलाय ना, सगळे आतले बाहेरचे सगळे कपडे भिजलेत, खूप म्हणजे खूप. आणि चिडचिडपणा होतोय. मग त्यानंतर मेट्रोमध्ये जाते, बसते ही थैलीला घुसडून आणि ते मेट्रो बंद होते. मम्मी पप्पा आणि आम्ही रस्त्यात भेटतो. मग त्याच्यानंतर आम्ही इथे मेट्रोच्या कडून अंबानीच्या मेट्रो स्टेशनकडे चालत जातोय. आणि मग पप्पाला मेसेज येतो, पप्पाचं काहीतरी काम असतं. मग पप्पा मला इथे बसवून जातात एका साईडला. कम्प्लिटली मी ते अर्धा एक तास वेट करते पप्पाचा, पण पप्पा येतच नाहीत. आणि म्हणून मी अशी फालतू जशी हरकते करत आहे. मला खूप कंटाळा आला आहे इथे. अक्षरशः माझ्या सीट्समध्ये पेन व्हायला लागले. इथूनच पप्पा गेलेत आणि पप्पा इथूनच येणार आहे. पण बघून बघून माझे डोळे अक्षरशः बारीक झाले, इतका कंटाळा आला आहे मला. आणि पप्पांना खूप खूप उशिरा येतात. मग आमचं कॉन्व्हर्सेशन होतं आल्यावर. आणि त्याच्यानंतर मी डिसाईड करते की जायचं नाही आहे. ज्या कामासाठी आलो आहे ते काम तर जरा पण झालंच नाही. आणि अजून पण पप्पाची कामच चालू आहेत, कामच चालू आहे. बघताय ना तुम्ही मित्रांनो. आणि मग घरी आल्यानंतर दुपारचं जेवण करते, कोशिंबीर खाते गार आणि मस्तपैकी अशी मटण करी खाते आणि चपाती खाते. जेवण खूपच सुंदर होतं. त्याच्यानंतर मग मी रेडी शेडी होऊन जाते डायलिसिसला. डायलिसिस जरासुद्धा चांगला नाही, तुम्ही त्याच्यावर भरोसा करू नका. मग घरी आल्यानंतर आमची कामावरनं किरकिर होते. मग किरकिर झाल्यामुळे मम्मीला हेल्प करते, कांदा चिरून देते, ती भाजी बनवते. दुपारची भाकरी आणि ती भाजी खाते. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून समजू शकतात भाकरी किती कडक आहे.